आणि म्हणून शेवटी ज्यांची नावं मागे उरली, ज्यांच्या कर्तृत्वाचे काही परिणाम अजूनही टिकून आहेत, त्यांच्याविषयी बोलणं हे अधिक आनंददायक. शिवाजी महाराज परत येणार नाहीत, आले तरी घोड्यावर स्वार होणार नाहीत, संभाजीराजे पुन्हा दिसणार नाही, परंतु त्यांनी त्या त्या काळात जे काही केलं तसं जरी करण्याची वेळ आपल्यावर आली नाही, तरी त्यांच्या कर्तृत्वामध्ये, त्यांच्या व्यक्तिमत्वामध्ये असणारं जे काही सत्व, ते अंशतः तरी आत्मसात करण्याचा प्रयत्न आपल्या बाजूनं आणि आपल्या परीनं आपण करावा असं वाटतं. आपण अगदीच आत्मकेंद्रित झालो, म्हणजे लोकशाही आली, पण लोक आज खरं जर म्हणाल तर तेवढे प्रगल्भ झाले नाही. आपलं जगणं हे केवळ आपल्यासाठी नसावं, तत्वासाठी, संशोधनासाठी, अभ्यासासाठी, समाजासाठी, राष्ट्रासाठी, मूल्यांसाठी ते असावं, तरच त्याला आशय प्राप्त होतो. फक्त माझी मिळकत आणि माझी माणसं आणि माझा मी याला जीवन म्हणता येत नाही. त्या भूतकाळामध्ये मानवी जीवन समृद्ध करणारी माणसं झाली, त्या त्यांचं जाता जाता जमेल तेवढं खरं आपण स्मरण करतो आहोत. त्या संभाजी महाराजांच्या हातून प्रमाद घडलेच नाहीत असं नाही, ते घडले. त्यांचं वय विचारात घेता ते क्षम्यच मानावे लागते. पण त्यानंतर त्यांनी दाखवलेलं हौतात्म्य, त्यांनी दाखवलेलं धैर्य, त्यांचा निर्धार आणि निश्चय हा अनुकरणीय आहे. तर आज वासुदेव बळवंत फडके या नावाच्या एका लोकोत्तर पुरुषाविषयी बोलण्याची इच्छा झाली. दुसऱ्या व्याख्यानामध्ये एखादा तात्विक विचार मी मांडणार आहे, कारण शेवटी एकामागून एक एक चरित्र सांगतच राहिलो तर आजीच्या गोष्टीची अवकळा येण्याची फार मोठी शक्यता आहे. आणि आता फक्त आपण ऐकायचं, पण तुमच्या आणि माझ्या जीवनाला साक्षात स्पर्श करणारे काही प्रवाह या जगात आहेत. त्यामध्ये तो शिक्षणाचा एक प्रवाह आहे, व्यक्तिमत्वाविषयीचं चिंतन आहे, जगात बरंच काही घडलं आहे. काही श्रोते हे भारतीय आसन पद्धतीचा अवलंब करू शकतात आणि अनेक श्रोत्यांना खुर्चीशिवाय बसता येत नाही, हे आपल्याही लक्षात आलं असेल. याचं कारण असं की पायाला घडी घालणं किंवा मांडी घालणं हे बऱ्याच लोकांना जमत नाही. अर्थात गुडघ्यामध्ये काहीतरी दोष निर्माण झालेले असतात. त्या खुर्चीवर बसणं यामध्ये सोय आहे, मानही आहे, पण त्याचवेळी खाली बसण्यामध्ये सुद्धा भारतीय बैठकीचा इतमाम आहे, ही गोष्ट खरं मान्य करावी लागते. अर्थात एवढ्या खुर्च्या मिळत नाहीत म्हणून आपण घातल्या नाहीत असं नाही, पण काही लोकांना खरंच बसताना त्रास होतो. मी तो स्वतः अनुभवला नाही, कारण मी पद्मासन घालू शकतो, गेली अनेक वर्ष मी आसनं करतोच आहे. तर आज वासुदेव बळवंताविषयी बोलण्याची बुद्धी का झाली, तर असाच धडाडीचा, निधड्या छातीचा, देशासाठी जगणारा, जीवाचा जोहार करणारा असा कोणीतरी एक विलक्षण माणूस हा होऊन गेला. मग क्रांतिकारकामध्ये अग्रपूजेचा मान कदाचित याच माणसाला द्यावा लागेल. संभाजीराजे हे भोसले होते, पण वासुदेव बळवंत हे फडके होते. मग शेवटी पराक्रम हा फक्त भोसल्यानेच करावा असं नाही, फडके सुद्धा पराक्रम करू शकतात, हे जोशानाही कळणं गरजेचं आहे. मग शेवटी पराक्रम हा कुठल्या नावावर, आडनावावर, जातीवर अवलंबून नसतो, तर तो अंगभूत गुणवत्तेवरती अवलंबून असतो. एवढा निष्कर्ष जरी आपल्या मनाशी आपण काढू शकलो तरी खूप आहे. ते आता वासुदेव बळवंत फडके यांचा कालखंड 1845 ते 1883 असा आहे. संभाजी महाराजांच्या वाट्याला आलेलं आयुष्य हे 32 वर्षांचं होतं, तर वासुदेव बळवंतांच्या वाट्याला आलेले आयुष्य हे 38 वर्षांचं होतं. म्हणजे मोजकं आयुष्य लाभलेल्या लोकांनी अमर्याद कर्तृत्व दाखवलं, हे सुद्धा एक आश्चर्य म्हणायला काही हरकत नाही. पण हे कर्तृत्व त्यांनी दाखवलं, त्यांना तशी बुद्धी झाली. ही बुद्धी होण्यासाठी काही कारणीभूत असणारे घटक असले तर त्यांचा शोध घ्यावा लागेल. तर वासुदेव बळवंत फडके यांचे आजोबा किल्लेदार होते. घरामधलं वातावरण हे ऐतिहासिक होतं. आजोबांच्या मुखातून काही गतकालामधल्या गोष्टी ते ऐकत होते. कधीतरी आपलं राज्य होतं, हा देश स्वतंत्र होता, हे त्यांनी ऐकलं होतं आणि ते स्वातंत्र्य गेलेलं आहे. आणि विशेषतः इंग्रजांच्या आमदानीमध्ये या देशाला पडता काळ आला आहे. रात्री अपरात्री ते उठत असत, टिपणं काढत असत की दुष्काळी कामावर जाणारी आमची माणसं उपाशी आहेत, माणसं राब राबतायत पण पोटामध्ये अन्न नाही. हा सगळा हलाखीचा जो भाग आहे तो कशामुळे लोकांच्या वाट्याला आला, तर इंग्रजांची निर्दयता हेच याचं खरं कारण आहे. जोपर्यंत इंग्रजांचं राज्य आहे तोपर्यंत आमची माणसं श्रम करून, घाम गाळून सुद्धा सुखी होऊ शकणार नाही.
आणि म्हणून इंग्रज गेले पाहिजेत एवढा एकच विचार त्यांच्या मनात स्थिर झाला. हे भारतामधली आम प्रजा सुखी व्हावी यासाठी इंग्रजांना घालवणं हा आपल्या कर्तव्याचा भाग आहे असं त्यांना वाटू लागलं. त्यांनी स्वतः काही आत्मकथन केलं आहे, आत्मचरित्र लेखन केलं आहे आणि त्यात त्यांनी लिहिलं आहे की मी रात्री अपरात्री उठत असे, रात्रभर जागा राहत असे, मला एकच काळजी वाटत असे की माझ्या बांधवांचं काय होईल. त्यांचा आवडता शब्द एकच होता की माझ्या बांधवांचं काय होईल. जेव्हा त्यांना एडनला धाडण्यात आलं, जन्मठेपीची सजा देण्यात आली, तेव्हा त्यांनी अखेरच्या निवेदनात म्हटलंय, माझ्या बांधवांनो, तुमच्या पायावर लोळण घेऊन प्रार्थना करतो की तुम्ही मला क्षमा करा. तुमची एकही इच्छा मी पुरी करू शकलो नाही आणि तुमच्यासाठी जे जे करायचं मी ठरवलं त्याच्या एक दशांशानंही कर्तृत्व मला दाखवता आलं नाही. मी जगासाठी झिजणारा आणि आपलं झिजणं कमी पडलं म्हणून जगाची क्षमा मागणारा माणूस या जगात होऊन गेला हे कोणालाही खरं वाटणार नाही. आणि माणूस तसा धिप्पाड होता, 5 फूट 10 इंच उंचीचा, रुंद छातीचा आणि कुठल्याही माणसाला थाक वाटावा असं व्यक्तिमत्व असणारा हा वासुदेव बळवंत. तर कुठेतरी थोडंफार शिक्षण त्याने घेतलं. म्हणजे शिरढोण या गावी त्यांचा जन्म झाला. हे रायगड परगण्यामधलं गाव, म्हणजे ते नेमकं कुठल्या जिल्ह्यात येतं हे मलाही आज माहीत नाही, पण त्या कोकण परिसरातलं ते गाव आहे आणि शिरढोणमध्ये त्यांचा जन्म झाला. गावामध्ये थोडीफार शाळा झाली, ब्राह्मण कुटुंब होतं, त्यामुळं थोडं शिक्षण खर्चाखरीही मिळालं. त्यानंतर पुढे कल्याणच्या एका शाळेमध्ये त्यांना धाडण्यात आलं. मुलगा प्रकृतीनं सुदृढ असल्यामुळं वृत्तीनं थोडासा हूड होता आणि त्यामुळं इथे तो शिकणार नाही म्हणून त्याला पुण्याला धाडण्यात आलं. मुलं गावात शिकत नाहीत असा गावकऱ्यांचा अनुभव आहे. खरं म्हणाल तर ती परगावी शिकतात असं गावी राहणाऱ्यांना वाटतं, पण प्रत्यक्षात शिकणारे कुठेही शिकतात आणि न शिकणारे कुठेच शिकत नाही. ते हा मुलगा जर पुण्याला पाठवला तर तो कदाचित मनोभावे अभ्यास करील म्हणून त्याला पुण्याला पाठवलं. या मुलाचं शिक्षण पुण्यात सुरू झालं, पण हे वेगळ्या प्रकारचं शिक्षण होतं. 1857 सालचं बंड जेव्हा झालं, स्वातंत्र्य समर जेव्हा संभवलं, देशभर जेव्हा कल्लोळ उसळला, तेव्हा हा मुलगा हा 12 वर्षांचा होता. त्याच्या कानावरती वार्ता पडत होत्या की अनेक शमशेर बहादर हे रणांगणामध्ये उतरलेले आहेत आणि झाशीची राणी ही सुद्धा मागे नाही. सर्वत्र कल्लोळ दाटलेला आहे, पण इतकं करूनही आमचे सारे बांधव पराभूत झाले आहे. इंग्रजांनी शेवटी देश जिंकला आहे आणि आमच्यावरती इंग्रजांचं राज्य सुरू आहे. तर हे त्या मुलाला जाणवत होतं. तर पुण्याला गेल्यानंतर 1870 साली न्यायमूर्ती रानड्यांची स्वदेशी या विषयावरची ओळीनं झालेली काही व्याख्यानं या मुलांना ऐकली की आपला देश, या देशाची बांधिलकी आणि देशाच्या संदर्भामध्ये आपण काही व्रतांचा आणि विचारांचा करायचा अंगीकार हा तो विवेचनाचा विषय होता. आपण परदेशी वस्तू कधीही वापरू नये, जे जे स्वदेशी त्यावरती प्रेम करावं आणि विशेषतः अर्थशास्त्राच्या संदर्भामध्ये सुद्धा काही मोलाचे विचार न्यायमूर्तींनी मांडले. मग पुढे सार्वजनिक सभेची स्थापना झाली आणि या सभेचे एक सभासद म्हणून वासुदेव बळवंत हे काम पाहू लागले. सार्वजनिक काका या नावाने ओळखले जाणारे गणेश वासुदेव जोशी हे प्रत्यक्षामध्ये त्या सभेचे कार्यवाह होते आणि सार्वजनिक सभेचे स्फूर्तिदाते, प्रवक्ते, प्रवर्तक हे न्यायमूर्ती रानडे होते. त्या देशाचा विचार सुरू झाला होता. न्यायमूर्ती रानडे हे विद्वान होते. त्यांच्या विद्यार्थी दशेमध्ये MAच्या किंवा BAच्या परीक्षेमध्ये त्यांची बरोबरी करणारा विद्यार्थी कोणीही नव्हता. असा त्या काळचा एक स्कॉलर आणि पुढं तो न्यायाधीश झालेला. पण तरीही त्याची समाजनिष्ठा ही अव्यभिचारी होती, निष्कलंक होती आणि म्हणून न्यायमूर्ती काही विषयावरती व्याख्यानं द्यायचे आणि विशेषतः तरुणांना उद्देशून त्यांची व्याख्यानं अधिक होती. व्याख्यानांचा जो काही परिणाम होत असेल तो विशिष्ट वयोगटामधल्या मुलांच्यावरती होतो. वृद्ध माणसं व्याख्यानं ऐकू शकत नाही, ती प्रवचनं ऐकतात. याचं कारण असं की ती ऐकली नाही तरी चालतात आणि ऐकण्याचा प्रयत्न केला तरी ऐकू येत नाहीत. म्हणजे जेव्हा बोलणाराला समजत नाही आणि ऐकणाराला कळत नाही तेव्हा तास दीड तास चालणारा जो धार्मिक सोहळा त्याला प्रवचन म्हणण्याची आपल्याकडची एक प्रथा आहे. साधारण तिथं तरुण मुलं कधी फिरकत नाहीत असा अनुभव आहे.
परंतु रानड्यांच्या व्याख्यानात तरुणांची गर्दी होत असे, कारण देशाचं तारुण्य टिकावं यासाठी काही विचार व्यक्त केला जात होता. तर हे वासुदेव बळवंत तिथे जात होते. साधारण मॅट्रिकपर्यंत ते शिकले. त्यांनी शिक्षण सोडून दिलं. पूर्वी मॅट्रिकपर्यंत माणूस शिकला म्हणजे फार शिकला असं मानलं जात असे. मी माझ्या लहानपणी माझ्या खेड्यामध्ये मॅट्रिकच्या परीक्षेत अनुत्तीर्ण झालेले, नापास झालेले ग्रस्त होते आणि त्यांना सगळं गाव नॉन मॅट्रिक म्हणत असेल आणि आम्हाला नॉन मॅट्रिक ही पदवी वाटत असेल. त्यामुळं आपण किमान नॉन मॅट्रिक तरी व्हायचं असं त्यावेळी मी स्वतःसुद्धा ठरवलं होतं. हे असं वाटायचं की नॉन मॅट्रिक ही एक विशेष पदवी आहे. तर तसं वासुदेव बळवंत हे नॉन मॅट्रिकही नव्हते, मॅट्रिकपर्यंतच केले होते. पण तेव्हा एवढं कमी शिक्षण झालं तरी नोकरी मिळत होती. सुरुवातीला मुंबईला त्यांनी रेल्वे कार्यालयामध्ये नोकरी धरली. आता रेल्वे कार्यालयामध्ये जे कोणी वरिष्ठ कारकून होते ते 2 मिनिटं उशिरा येणाऱ्या माणसाची पडझडती करत असत, हजेरी घेत असत, त्याला दमदाटी करत असत. हे रोज घडत असे, मोठ्या प्रमाणावरती घडत असे. हा माणूस स्वतः अजिबात काम करत नसे, पण इतरांच्या हातून लहानसहान चूक झाली तरीसुद्धा तो त्यांना वेठीला धरत असे. तर वासुदेव बळवंतांना एके दिवशी हे असह्य झाले आणि त्या अधिकाऱ्याला ते म्हणाले की या पद्धतीनं तू जर वागणार असेल तर खुर्चीसह तुला उचलून ह्या खिडकी बाहेर फेकून दे. अर्थात दुसऱ्या दिवसापासून त्यांना पुढे कामावर जाता आलं नाही, कारण तशी व्यवस्था झाली. तो स्वतः अधिकारी हादरला आणि तेवढी ताकद त्यांच्या अंगात होती. पुढं काही दिवसांनी त्यांना पुण्याला नोकरी मिळाली. ते तिथे नोकरी करू लागले. पण नोकरीमध्ये 1-2 महत्त्वाच्या अडचणी आल्या. त्यांची आई अतिशय आजारी होती, अत्यवस्थ होती, आसन्न मरण होती, शेवटची घटका मोजत होती आणि तिनं भेटीसाठी बोलावणं केलं होतं. वासुदेव बळवंतांना हे कळलं, पण त्यांना रजा मिळाली नाही. रजा न मिळाल्यामुळं आईचं अंत्यदर्शन घडलं नाही. मी इंग्रजांची चाकरी करतो, त्यामुळं मला जन्म देणारी माझी आई शेवटच्या क्षणी मला दिसली नाही. व्यर्थ आहे ही चाकरी असं त्यांना वाटू लागलं. आणि पुढं आईच्या वर्षश्राद्धाच्या वेळी तोच प्रकार घडला, म्हणून त्यांनी नोकरी सोडूनच दिली. नकोच, आई आणि मूल यांच्यामध्ये ताटातूट घडवणारी ही नोकरी, काय तिचा उपयोग? ही नोकरी नाही, धड चाकरी नाही, हा बंदिवास आहे. आणि म्हणून त्यांनी नोकरीचा त्याग केला. पण समाजाचा विचार हा त्यांच्या मनात होता. अर्थात घरची सांपत्तिक स्थिती बरी होती. पुढं त्यांचं लग्नही झालं. पहिली पत्नी कालवश झाली. त्यानंतर दुसरं लग्न त्यांनी केलं आणि दुसऱ्या पत्नीला त्याने लिहायला शिकवलं, वाचायला शिकवलं. इतकंच नाही, नेमबाजीचं शिक्षणसुद्धा दिलं. ते स्वतः लहुजी बाबा मांग म्हणजे वस्ताद लहुजी बाबा, की ज्यांच्या तालमीमध्ये काही काळ टिळक गेले, महात्मा फुले गेले, अनेक लोक गेले. त्या तालमीत ते जात असत. ती तालीम ही खरी तालीम होती. लहुजी बाबा हे दांडपट्टा खेळत, तरवार चालवत, पोथाटी चालवत, घोड्यावर स्वार होत. त्यामुळे हे आज जे भोसला मिलिटरी स्कूलमध्ये जे शिक्षण दिलं जातं ते लहुजी बाबा देत होते. लहुजी बाबा हे अस्पृश्य होते, पण त्यांच्या अंगणामध्ये, त्यांच्या तालमीमध्ये उच्चवर्णीय मुलं जात होते. कारण शेवटी जिथे विद्या आहे, कला आहे, तिथे ती आत्मसात करण्यासाठी आपण केलं पाहिजे असं वाटणारी माणसं उच्चवर्णीयामध्ये सुद्धा होती. आणि म्हणून वासुदेव बळवंतांना आपल्या धिप्पाड कायेचा अभिमान होता. लहुजी बाबांच्या तालमीत ते गेले, ते कुस्ती शिकले, तरवार कशी चालवावी ते शिकले, धनुर्विद्येत पारंगत झाले, घोडदौड कशी करावी हे त्यांना कळू लागलं. म्हणजे शिवाजी महाराजांच्या काळामधला चांगला सैनिक जसा होता तसे वासुदेव बळवंत झाले. आणि त्या काळी तेवढं पुरत होतं. क्रांतिकारकांनी त्या काळी विशिष्ट प्रकारची अग्निदिव्य केली, याचं कारण तेवढ्यावर भागत होतं. कारण इंग्रजांच्या जवळही फार सैन्य नव्हतं आणि त्यांची शस्त्र इतकी आधुनिक नव्हती. त्यामुळं आपण सरळ सरळ शस्त्रबळावरती लढा देऊ शकू असं त्यांना वाटत असेल आणि त्या लढ्याची तयारी ते मनापासून करत होते. पण आता हा लढा द्यायचा कसा? वासुदेव बळवंतांनी पहिल्यांदा काही व्याख्यानं दिली. त्यांची रीत अशी होती, समाज जाग करण्यासाठी व्याख्यानं द्यावी. आपल्या व्याख्यानाची दवंडी ते स्वतः पिटायचे. कुठून आणायची माणसं? हा लाऊडस्पीकर वगैरे काही त्यांच्याजवळ नव्हतं. हातात एक हलगी घ्यायची, मध्येच ती वाजवायची, 4 लोक जमा व्हायचे. आज संध्याकाळी अमुक एका ठिकाणी मी या विषयावरती व्याख्यान देणार आहे, आपण अवश्य यावे. आपल्या व्याख्यानाची जाहिरात हा माणूस करत होता. हा प्रसिद्धीला हपापलेला नव्हता, तर माणसांशी त्याला बोलायचं होतं आणि म्हणून स्वतः जाहिरात करत होता. ही एक मनाची तडफड होती.
नाही तर एखादा म्हणाला असता तुम्ही जाहिरात करा मग मी व्याख्यान देतो, हा प्रकार नाही. मग लोक एकत्रित आले, थोडे लोक यायचे, पण तडफडीने ते बोलत असत की काहीही करून हे इंग्रजांचं राज्य उलथून पाडलं पाहिजे, नाहीतर शेवटी तुमच्या नातवंडांच्या चुली पेटणार नाहीत, तुमची शेतं पिकणार नाहीत. लक्षात ठेवा, शेवटी तुमच्या गायीसुद्धा आटून जातील, कारण त्यांना चारा मिळणार नाही. भीषण दृश्य हे माझ्या डोळ्यासमोर उभं आहे, विचार करा, असं लोकांना ते समजावून दे. पण कितीही भाषणं केली तर लोक ऐकून घेतात, या पलीकडे ते काही करीत नाहीत हे त्यांच्या लक्षात आलं. म्हणून शेवटी त्यांना भाषणांचा उद्वेग प्राप्त झाला. लोक ऐकून घ्यायचे, माना डोलावायचे, पण जागचे हलायचे नाही. हलत होती ती फक्त मान, पण पाय मात्र हलत नव्हते आणि हात तर अगदी निश्चल होते. हा जर भाषणांचा प्रभाव असेल तर मग भाषणांचा उपयोग काय? म्हणून शेवटी या पुण्याच्या परिसरामधल्या पांढरपेशांच्या नादी न लागता, ज्यांच्या मनगटामध्ये काही रग आहे आणि रक्तामध्ये थग आहे, अशी माणसं शोधावीत असं त्यांना वाटतं. आणि म्हणून शेवटी त्यांनी सर्वत्र संचार करायला सुरुवात केली. त्यांच्या डोळ्यापुढं दोन आदर्श होते, एक शिवाजी महाराज आणि दुसरे उमाजी नाईक. शिवाजी महाराजांनी दऱ्याखोऱ्यामधल्या सामान्य या मावळ्यांना हाताशी धरून औरंगजेबाला आव्हान दिलं. अगदी निरक्षर अशी खेडवळ माणसं आणि मोजकी माणसं, ती माणसं आपल्या पाठीशी राहिली तरीसुद्धा आपण साम्राज्य उलथून पाडू शकू असा विश्वास शिवाजी महाराजांना वाटत होता. तोच यांच्या अंतर्यामी होता की मी तसेच लोक जमा करीन. आणि दुसरा एक आदर्श होता तो उमाजी नायकांचा, की काही थोडे रामोशी हे त्यांच्या बरोबर होते आणि हे रामवंशी तसे थिप्पाड होते, रानावनात राहणारे, अत्यंत काटक असणारे, एकनिष्ठ तत्वनिष्ठ अशी जमात होती. उमाजी नाईकांनी त्या काळी एक उठाव केला. दुर्दैवानं त्यांना फाशी जावं लागलं. परंतु वासुदेव बळवंतांच्या मनात या रामवंशांच्या विषयी म्हणजे रामोशांविषयी एक ओढ निर्माण झाली. त्यांना असं वाटू लागलं की भिल्ल, कातकरी, रामोशी या लोकांचीच आपण सेना उभी करावी. अगदीच आपल्या पुण्यातल्या शनिवार पेठेतले, सदाशिव पेठेतले लोक लढा देण्यासाठी उपयोगी पडणार नाही, तेव्हा आपण त्यांच्यासाठी वेळ न गमावता हे गाव सोडावं. आणि खरोखर त्यांनी पुणे सोडलं. म्हणजे सार्वजनिक सभेचे कार्यकर्ते बरेच होते, त्यानंतर न्यायमूर्ती रानड्यांचे श्रोते आणि अभ्यासक बरेच होते. सार्वजनिक काका त्यांच्या पद्धतीनं काम करत होते. पण वासुदेव बळवंतांना असं वाटायचं की हे सगळं मवाळ धोरण आहे, यांनी काही बदल होणार नाही. तुम्ही भाषा प्रभुत्व दाखवाल, व्याकरण शुद्ध बोलाल, तुमच्याजवळ वक्तृत्व असेल, तुमच्याजवळ विद्वत्ता असेल, पण इंग्रजांना त्याची भीती वाटणार नाही. जोपर्यंत तुमच्या हातात तळपती तलवार नाही आणि मनात धैर्य नाही, तोपर्यंत इंग्रजांना तुमचा धाक वाटणार नाही. ते तुमचं कौतुक करतील, भाषण ऐकतील, पण आपलं राज्य हे तुमच्या हाती देणार नाही. आणि म्हणून शेवटी त्यांनी एक दौरा काढला महाराष्ट्राचा. मी 1-2 महिने जवळजवळ रजा घेतली. नोकरी करतच होते त्याही वेळी. गळ्यामध्ये एक झोळी अडकवली, दाढी वाढवली, एक कमंडलू हातामध्ये घेतला, एक हातामध्ये दंडा घेतला आणि फिरायला सुरुवात केली. आणि कुठेही जायचं, कुठेही राहायचं, कुठेही मुक्काम, आज झोपडीमध्ये, उद्या धर्मशाळेमध्ये. का? तो लोकसंपर्क साधण्यासाठी भिल्ल आणि कातकरी यांचासुद्धा त्यांनी परिचय करून घेतला. आणि ही माणसं जर का जागी झाली तर कदाचित यांच्या सहाय्यानं आपण इंग्रजांचं राज्य हे शेवटी नष्ट करू शकू असं त्यांना वाटलं. आणि ही भ्रमंती करत असताना एके दिवशी ते सिंहगडाच्या पायथळी असणाऱ्या एका खेड्यामध्ये गेले. साधारण वासुदेवांची आकृती अशी होती, प्रचंड काय हा महापुरुष होता, लोकांच्या नजरेत ताबडतोब भरत होता. तर त्या खेड्यामध्ये ते नुसते बसले होते, बघत होते. एवढ्यात एक असाच रामोशीत जातीचा तो जवळ आला आणि म्हणाला की आलात कुठून, का इथे बसलात वगैरे चौकशी करू लागला. त्यावरती वासुदेव बळवंतांनी सांगितलं की सिंहगडावरचा वारा मला स्फूर्ती देतो. इथे शिवाजी महाराज आणि तानाजी मालुसरे माझ्याशी बोलतात असं मला वाटतं. त्यांनी मला अजूनही स्वराज्याचा सांगावा लोकांना सांगून प्रत्यक्षात त्यांचं अपुरं कार्य पुरं करण्याची आज्ञा वारंवार दिली आहे. मी चिंतेत आहे. तेव्हा मला महाराज दिसत आहेत, मला तानाजी दिसतोय असं ते म्हणू लागले. त्याबरोबर ह्या रामोशालाही गहिवर फुटला. तो म्हणाला, आम्ही इथे राहतो, आम्हालाही खूप वाटतं त्याच्याविषयी, पण आता आम्हाला वाटतं की शिवाजी महाराजच तुमच्या रूपानं आमच्यासाठी अवतरलेले आहेत. फक्त हे ध्यान थोडंसं वेगळं आहे. तेव्हा तुमची काय आज्ञा आहे, तुमची काय अपेक्षा आहे
त्यावर त्याने सांगितलं, मला माणसं हवीत, जीवावर उदार झालेली माणसं हवीत. आपण स्वराज्य मिळवणार आहोत, शिवकालाची पुनरावृत्ती घडवणार आहोत, फक्त माणसं हवीत. त्यावर तो रामोशी म्हणाला, माणसं हवीत, तो मी माझे सारे मित्र त्यांचा परिचय करून देतो, पण त्याहीपेक्षा आमचा म्होरक्या दौलतराव त्यांचा तुमचा परिचय करून देतो. आणि दौलतराव या नावाचा 20 वर्षाचा रामोशी कुटुंबामधला एक धिप्पाड आत्मविश्वस्त असा एक युवक हा वासुदेव बळवंतांच्या पुढे उभा राहिला. वासुदेव बळवंतांनी सांगितलं की अरे, स्वराज्य पुन्हा आणायचं आहे आणि त्याच्यासाठी छातीचा कोट करणारी बंडखोर वृत्तीची माणसं मला हवी. तुझ्याकडे बघितल्यानंतर असं वाटतं की माझा उजवा हात गळून पडला तरी चालेल, पण तू जर माझ्याबरोबर राहिलास तर मला जय मिळेल. त्याबरोबर तो त्यांचा पाईक झाला आणि त्याला ते सरदार दौलतराव म्हणत. ते वासुदेव बळवंतांचे सेनापती झाले आणि या दौलतरावांनी एक फौज जमा केली. आता ह्या मंडळींनी एका बाजूने हे संघटन केलं, दुसऱ्या बाजूनं अर्थशास्त्रीय तात्विक विचार होता. आता पुढची अडचण अशी होती की कुठलंही काम करायचं झालं तर पैसे लागतात, सैन्यबळ लागतं. त्या वासुदेव बळवंतांनी काही सैनिकांशी आणि संपर्क साधला, काही संस्थानिकांकडे ते गेले आणि म्हणाले की आम्हाला काही मदत तुमच्याकडून मिळेल का. अर्थात संस्थानिकांनी उघडपणे सांगितलं की आम्ही मुळातच भित्रे आहोत, त्यातूनही अंकित आहोत आणि केवळ आश्वासन देणं आम्हाला शक्य होईल, पण आम्ही काही करू शकणार नाही. त्या संस्थानिकांनी काही केलं नाही. मग काही श्रीमंत व्यापारी होते, धनिक होते, त्या निदान द्रव्यबळ तरी त्यांच्याकडून मिळेल का म्हणून त्यांनी या श्रीमंतांशी काही बोलणं केलं. किंवा तुमची पेढी मोठी आहे, तुमची तिजोरी एवढी काठोकाठ भरलेली आहे, त्या आमच्या या स्वराज्य संपादनाच्या उद्योगाला तुम्ही थोडीफार मदत करू शकाल का. तर श्रीमंत माणसं मदतीच्या वेळी हात आखडता घेतात. हा काही केवळ वर्तमानकालीन अनुभव नाही, भविष्यकाळात तो येईल, पण भूतकाळात तो अनेक वेळा आलाय. त्या शेवटी ती माणसंही काही करीत नव्हती. मग करायचं काय. शेवटी वासुदेव बळवंतांनी आपल्या या सगळ्या सवंगड्यांची एक सभा घेतली डोंगर कपारीत आणि त्यांना असं सांगितलं की आपणाला पैसे हवे आहे, घरकामासाठी ते नको आहे, राष्ट्रकार्यासाठी ते हवे आहे. वस्तुतः जो काही पैसा आहे तो ह्या लोकांनी मिळवलेला नाही. इनामदारांचा वाडा असो किंवा राजाचाही खरोखर शेवटी एखादा मोठा हॉल असो किंवा राजवाडा असो, त्याचं राज्य असो, हा जो पैसा आहे हा पैसा यांच्या श्रमातून यांच्या घामातून निर्माण झाला नाही. यांची भरलेली तिजोरी ही शेवटी देशाची समाजाची मत्ता आहे. पण याला घमेंड आहे, सांगून ऐकत नाही. तेव्हा आता दरोडे घालण्याव्यतिरिक्त मार्ग उरला नाही. आपण कुठेतरी गाड्या झुंपून जाऊ, शस्त्र घेऊन जाऊ, 1 घंटा वाजू, गावकऱ्यांना टाहो फोडून आवाहन करू की तुम्ही आम्हाला मदत करा, स्वराज्य कार्यासाठी मदत करा. 1 घंटा वाजू, पुन्हा सांगू, आणखी एक, 3 वेळा आम्ही बंदुकीचा आवाज करू, घंटेचे टोल देऊ, 3 वेळा सूचना देऊ. जर तुम्ही जागचे हल्लाच नाही तर गावचा कोतवाल असेल त्याचा गळा दाबून त्याच्याकडून माहिती मिळवू आणि धनिकांच्या वाड्यावरती थाड घालू, संधी देतो आहोत. पहा, माणसांना वाटायचं आपल्याजवळ काही नाही, कशाला येतील आपल्याकडे, कुणीही जागचे हल्ले नाही. आणि म्हणून वासुदेव बळवंतांनी काही गावावरती, काही धनिकांच्यावरती अक्षरशः दरोडे घातले. मग ते दरोडेखोर ठरले. शिवाजी महाराजांनी सुरतेला असणारे काही वाडे लुटले. आता त्यांनी सुरतेला असणारं धन हे महाराष्ट्रातून लुटून नेलेलं धन आहे हे महाराजांना माहीत होतं. या सुरतेमध्ये पैसा आला कुठून. शेवटी लुटलात तुम्ही, आमचा पैसा ठेवलात तिथे म्हणून का तो तुमचा होतो. तसं वासुदेव बळवंतांनी सुद्धा तोच जाब लोकांना विचारला, हे पैसे हे शेवटी आले कुठून. तेव्हा आम्ही हे पैसे घेऊन जातोय असा पैसा गोळा केला. आणि मग श्रीमंतांनी तक्रारी करायला सुरुवात केली. विशेषतः इंग्रज अधिकाऱ्यांना कळवलं की ही लूटमार आहे, हे दरोडे आहेत आणि तुम्ही राज्य करता की काय करता. हा वासुदेव बळवंत वस्तूचा जातीचा ब्राह्मण राहतो रामोशांच्या संगतीत आणि सवयी लागल्या आहेत त्या हरिजनांच्या, हा वाया गेलेला आहे. त्या ताबडतोब तुम्ही त्याला पकडा, अटक करा वगैरे हे त्याला इंग्रज सरकारचे जे कोणी अधिकारी असतील त्यांना सांगायला त्यांनी सुरुवात केली. मग सरकारी जरा डळमळलं, कारण भीती वाटायला लागली. हा माणूस एवढा बलाढ्य, त्याच्या मागे एवढं सैन्य, आज श्रीमंतांची तिजोरी लुटणारा उद्या सरकारी कार्यालयावरती सुद्धा हल्ला करील.
ते आपण गांभीर्याने विचार केला पाहिजे. आणि म्हणून डॅनियल नावाचा, मला वाटतं आता त्याला आपण SP म्हणू, पुण्याचा पोलीस अधीक्षक होता. परदेशातून आलेला होता, तरबेज होता, तयार होता, निष्णात होता. इंग्रजांनी अधिकारी नेमताना गुणवत्तेची अखेरची कसोटी सुद्धा अत्यंत निर्दयपणे वापरलेली आहे. अपात्र आणि भोंगळ माणसांची नियुक्ती ही स्वराज्य काळात झाली, इंग्रजांच्या राज्यात कधीही झाली नाही. तो पोलीस असेल किंवा आणखी न्यायाधीश असेल, पण इंग्रज हे तराजू हातात घेऊन होते, ते खरे गुणवत्तेचे सुद्धा व्यापारी होते. त्या डॅनियल हा सुद्धा कसलेला होता, कोणाचा सोयरा नव्हता. त्याला सांगितलं की तू वासुदेव बळवंतांच्या मागावरती राहा आणि कुठल्याही परिस्थितीमध्ये त्यांना तू पकडून आण. हे सांगितल्यानंतर हाही जरा चिंतेत पडला, कारण याच्याबरोबर असणारा पोलीस फाटा किती असणार. पण वासुदेव बळवंतांनी शेवटी थोडंसं मनाशी चिंतन केलं की आपण हे करतो आहोत, लढा तर द्यावा लागणार आहे. इंग्रजांचं बळ हे ते राज्यकर्तेच असल्यामुळं आपल्यापेक्षा अधिक आहे, तर मग काय करावं. त्यांच्या मनामध्ये असा एक विचार आला की आपल्या कार्याला भगवंताचं अधिष्ठान असावं. ते स्वतः दत्तभक्त होते, अगदी गुरुचरित्राचं वाचन करणारे होते, गुरुवार करणारे होते. तेव्हा आपण दत्तभक्ती करावी म्हणून ते गाणगापूरला गेले. काही काळ व्रतस्थ राहिले. दत्तात्रयाला त्यांनी आशीर्वाद मागितला की हे स्वराज्याचं कार्य आहे, माझी व्यक्तिगत मागणं काही नाही, मी गुरुचरित्राची पारायणं केली आहे. तुम्हीही पडत्या काळामध्ये जेव्हा यावनी सत्ता या संस्कृती उद्ध्वस्त करू पाहत होत्या, तेव्हा ही ग्रंथरचना केलीत ना, मग आता मला थोडं संरक्षण द्या वगैरे अशी प्रार्थना दत्तात्रयांची केली. त्यानंतर पुढे ते अक्कलकोटला गेले. अक्कलकोटच्या स्वामींना भेटले, गोंधळाच्या महाराजांना भेटले, शैल्य मल्लिकार्जुन तिथे सुद्धा गेले. म्हणजे अनेक देवस्थानात जाऊन तिथे थांबून त्यांनी थोडी साधना केली. तेथे भगवंताचे अधिष्ठान पाहिजे ही त्यांची श्रद्धा होती. आपल्या देशातला धर्मनिष्ठ लढवय्या देवाचं नाव घेतल्याशिवाय रणांगणामध्ये अवतीर्ण होत नसेल. हर हर महादेव या घोषणेनंच युद्धाला प्रारंभ होत असेल. देव मस्तकी धरावा, अबघा हलकल्लोळ करावा, हे आपलं ब्रीद होतं. आणि म्हणून त्यांनी भगवंताच्या अधिष्ठानाचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. अर्थात त्यांना एक मानसिक शांती लाभली. देव तरी काय करणार, बाकीचे त्यांचे बांधव हे निद्रित असताना एकटा देव काय करणार. शेवटी वासुदेव बळवंतांच्या मधला देव जागा होता. पण आपल्याकडचे जे साधू होते त्या सर्व साधूंनी त्यांना असं सांगितलं की तू या फंदात पडू नकोस, तुला यश येणार नाही. याचं कारण असं की इंग्रज हे समर्थ राज्यकर्ते आहेत, लांबून आले आहेत, देश त्यांनी पादाक्रांत केला आहे, व्यापला आहे, तेव्हा आता तू कशाला हा लढा देतोस, असं या साधू पुरुषांनी सांगितलं. वासुदेव बळवंत नतमस्तक झाले. त्यांनी साधूंचं साधुत्व नाकारलं नाही, पण सल्ला नाकारला की मी 10 वेळा तुम्हाला नमस्कार करेन, कारण तुम्ही परम पवित्र जीवन जगणारे आहात, पण तुमचा हा विचार मी मानत नाही, मी लढा हा देणारच. अहो, नाहीतर आपल्याला जर एखाद्या महाराजांनी सांगितलं की तुमचे 3 गुरुवार कमी पडत आहेत आणि अजून 2 सोमवारांची आवश्यकता आहे, तोपर्यंत जर परीक्षेला सुरुवात झाली तर परीक्षेला बसूच नका, तर मी म्हणणारे सुद्धा बसणार नाहीत. त्यांना निमित्त हवंच असतं, पण तरीसुद्धा टाळते. पण तो दुबळेपणा वासुदेव बळवंतांच्यात नव्हता की ठीक आहे, संतांचा सुद्धा सल्ला मी बाजूला ठेवतो. का तर जो हिताचा नाही पण संतांचा आहे. मग शेवटी संतांचं ऐकायचं का हिताचं ते करायचं, तर हिताचं ते केलं पाहिजे असं त्यांच्यामधला संत त्यांना सांगत होता. आणि याला शुद्ध प्रखर बुद्धीची माणसं म्हणतात. नाहीतर आम्ही एक स्वामी निवडला ना, चालले. आपले बरेच नेते असे शिर्डी तिरुपतीच्या दरम्यान 5-25 साधू तरी त्यांना भेटतात आणि प्रत्येकाला ते तोच आशीर्वाद देतात, यशस्वी व्हाल. आता त्यांना इतकं यश मिळालेलं असतं की थोडे ते अपयशी व्हावेत अशी प्रार्थना करण्याची वेळ आलेली असते, पण जातात. महाराज लागतात कशाला मला सांगा. जर तुम्हाला काही करता येत असेल तर कुठल्या तरी गावचा एक आडगावचा महाराज गाठायचा आणि त्याला विचारायचं आणि नंतर मग दिल्लीला जायचं वगैरे, हे फार होता. तर तिकडं चांगलं इंग्लिश किंवा हिंदी आलं पाहिजे. इकडच्या महाराजाला मराठी येत नाही, तर त्याच्यापुढं गुडघे टेकून तुम्ही पार्लमेंटमध्ये काय प्रभाव पाडणार हा मोठा प्रश्न आहे. पण तरी काय लोकांची आपली श्रद्धा असते, जातात, जायला काय हरकत आहे. जाणाराला जाऊ द्यावं या मताचा मी आहे. याचं कारण असं, ते तिकडं नाही गेले तर आपल्याकडे येतील आणि आपला महाराज करतील. त्यापेक्षा आपल्याला मोकळीक लाभावी यासाठी कुठल्या तरी महाराजांकडं त्यांना जाऊ द्यावं. त्या वासुदेव बळवंतांचा हा कणखरपणा मुद्दाम आपल्या मनावर बिंबवण्यासाठी हे मी सांगितलं.
मग त्यानंतर पुढं त्यांचा उद्योग त्यांनी सुरू केला. इकडे डॅनियल हा त्यांना पकडण्यासाठी अधीर आहे आणि त्याच्याशी सामना करून त्याला पराभूत करून आपलं इच्छित साध्य करण्यासाठी लोकांना संघटित करण्याचा उद्योग वासुदेव बळवंत करताय. आणि हा उद्योग चालू असताना मग खूप वेळा असं होत असे की कित्येक दिवस अन्न नाही, भ्रमंती चालू असायची आणि बरीचशी माणसं अशी भयभीत होणारी होती, फोडली जाणारी होती. हाही प्रकार घडत होता, कारण इंग्रजांनी ते तंत्र अवलंबलं होतं. पण लढा द्यायचा हे ठरवल्यानंतर काही मागे पुढे पाहायचं नाही, निर्धार हा होता. आणि हा निर्धार चालू असताना अगदी भगवंताचं अधिष्ठान गृहीत धरून पावलं टाकीत असताना शेवटी हा बरोबर असणारे हे सगळे रामोशीच होते. पण तरी काही उच्चवर्णीय ब्राह्मणही होते, एक गत्रे होते, साठे होते, बरेच लोक होते त्यांच्याबरोबर. आणि त्यांच्या रात्री बैठका होत, विचार केला जात असे की आता शेवटी या कचेरीवरती खाला घालायचा, करायचं काय. कोणीतरी त्यांना सांगायचं की इथे आपली माणसं फार कमी पडत आहेत. मग त्यांच्या मनामध्ये असा विचार आला की आपण भागानगर, हैदराबाद भागात जाऊ. आणि तिकडे रोहिल्यांच्या काही पलटणी होत्या, रोहिल्यांचं सैन्य होतं. या रोहिल्यांशी संपर्क साधावा आणि त्यांना विश्वासात घ्यावं आणि त्यांचं सैन्यबळ आपल्या कार्यासाठी वापरावं अशी कल्पना घेऊन काही काळ त्या भागात सुद्धा ते गेले. म्हणजे सैन्य गोळा करण्यासाठी आणि संघटना बांधण्यासाठी अविरत संचार ते करत होते. आणि नैराश्य म्हणजे काय हे त्यांना माहीत नव्हतं. आपण 2 दिवसाच्या प्रयत्नाने निराश होतो. गणपती बसवण्याचा एकदा निश्चय करतो, वर्गणीसाठी पावती पुस्तकं छापतो, 4 घरं जातो, कोणी काही देत नाही, पुस्तकांचा खर्च निघत नाही. मग आपल्याला असं वाटतं गणपती पुढच्याच वर्षी आपण बसू, बाकीच्यांचे जे गणपती बसतील त्यांचीच आरती आपण करू. म्हणजे ताबडतोब आपण हताश होतो, कारण आपल्याला यश मिळत नाही. पण काही मंडळी फार धैर्याची असतात की गणपती तिकडे बसला तरी चालेल, वर्गणी इकडे आली पाहिजे. म्हणजे काय, गणपती कुठेही बसला तरी काय आमचा विरोध नाही, प्रश्न तत्वाचा आहे वगैरे वगैरे. त्या वासुदेव बळवंतांचा हा संचार चालू आहे. आणि मग काही माणसं त्यांना सांगायची की आता इंग्रजांचं सैन्य चालून येत आहे, आपल्याजवळ माणसं अपुरी आहेत, तर आपण तडजोड करूया. त्यावेळी वासुदेव बळवंतांनी सांगितलं, ज्यांना तडजोड करायची असेल त्यांनी मला सोडून जावं. रक्ताचा शेवटचा थेंब मी घेतोय, त्यातला शेवटचा श्वास हे माझा अंतिम परिमाण आहे. मी माघार घेणार नाही, तडजोड करणार नाही. भूमीच्या वैऱ्याशी तडजोड करायला सांगता, कशासाठी करणार नाही. तुम्हाला जायचं असेल तर तुम्ही जा. आणि या स्थितीमध्ये या माणसानं हा लढा दिला. मग शेवटी डॅनियल जो होता त्याला कोणीतरी सांगितलं वासुदेव बळवंत तिकडे आहेत. गुप्तहेर बरेच होते, ते बिजापूर भागात गेलेले आहेत, बिजापूरवरून अमक्या ठिकाणी गेलेले आहेत. शेवटी कर्नाटकाच्या सीमेवरती असणारा एक बुद्ध विहार होता, तिथं विश्रांतीसाठी गेले की निदान बुद्ध विहारात काही खाली एक धर्मशाळा होती, तिथं ते थकून भागून उपाशी स्थितीमध्ये तापानं फणफडलेल्या अवस्थेत ते रात्री पडलेले होते. आणि आजूबाजूला इतरही माणसं होती. पण हा डॅनियल मागावर होता. बरोबर तो तिथे गेला. त्यांनी बॅटरीचा झोत, यांनी दाढी वाढवली होती, पण त्याने अचूक ओळखलं. पहिल्यांदा तो छातीवरती बसला. मग हे गडबडून जागे झाले तर बघतायत तर डॅनियल आपल्या छातीवर बसला. उठले, डॅनियलला त्यांनी मागे लोटलं, पण डॅनियलच्या बरोबर माणसं होती. त्या वासुदेव बळवंतांनी त्याला एक असं उघड आव्हान दिलं की बाबा रे, तुला माझ्याशी लढायचं असेल तर मी मोकळा आहे, पण झोपेत माझ्या उरावर 10 माणसं बसवतोस आणि मला गारद करू पाहतोस, त्यापेक्षा सरळ सरळ आपण लढूया ना. नाहीतर शेवटी काय, तूही कोणीतरी आहेस आणि मी आहे, पण मर्दानी आपली ताकद मर्दानी पद्धतीनं आजमावली पाहिजे असं वाटतं. पण डॅनियलला हा मर्दपणा दाखवायचा नव्हता, कारण एका नामर्द सरकारचा तो मर्द अधिकारी होता. म्हणून शेवटी त्याला असं वाटलं की या माणसाला इथेच आपण खरं गारद केलं पाहिजे. इकडे त्यांचे जे दौलतराव होते ते थिसूबाईच्या डोंगरामध्ये आपल्या सैन्याचा तळ देऊन राहिले होते. आणि त्याच्यावरही या डॅनियलनी वेढा टाकून बरेच लोक पकडले होते. आणि हा जो दौलतराव होता ना, हा दौलतराव शेवटी त्याला वेढा फोडता येईना, तेव्हा त्यानं ठरवलं की शेवटच्या ज्या गोळ्या आहेत त्या शेवटच्या गोळीनं तरी हा डॅनियल लोळवायचा, हे त्यानं ठरवलं. हे फार थोड्या अंतराने या घटना घडल्या. तर हे त्यानं ठरवलं. तो गेला, शेवटी अगदी त्याच्या जवळ गेला, त्यानं गोळी झाडली, पण ती चुकली आणि हा डॅनियल चित्त्यासारखा त्याच्या छातीवरती छेपावून गेला आणि त्यानं आपली गोळी त्याच्यावर झाडली आणि दौलतराव हा तिथेच घायाळ होऊन पडला. कारण त्यांच्याजवळ, या लोकांच्याजवळ शक्ती मोठी होती. म्हणजे सेनापती गेला, आता उरला कोण?
तर हा बुद्ध विहारामध्ये विश्रांती घेणारा त्यांचा नेता, हा नेताही पकडल्यानंतर आता फारसं काही उरत नाही. वासुदेव बळवंतांना तिथेच मारता आलं असतं, जसं संभाजीराजांनाही लगेच मारता येणं शक्य होतं, पण लगेच मारायचं नव्हतं. खटला भरायचा होता, चालवायचा होता, लोकांच्या मनावर हा विचार बिंबवायचा होता की इंग्रजांच्या वाटेला जे जातील त्यांच्यापुढं वाट उरणार नाही. तेव्हा शेवटी इंग्रजांना शरण देणं हा एकच मार्ग आहे. हे लोकांना शेवटी दाखवण्यासाठी किंवा त्यांच्या मनावर बिंबवण्यासाठी हा उद्योग त्यांनी केला. वासुदेव बळवंतांना पकडण्यात आलं आणि अर्थात जेरबंद करण्यात आलं. शेवटी त्यांना वकील कोण मिळणार, वकील पत्राचा हा प्रश्न आला की खटला उभा राहिल्यानंतर चांगला वकील ही गरजेची गोष्ट आहे. तर इंग्रजांच्या भीतीनं त्यांचं वकीलपत्र घ्यायला कोणीही तयार नव्हतं. पण सार्वजनिक काका की ज्यांच्या सार्वजनिक सभेचं काम वासुदेव बळवंतांनी केलं होतं आणि जे सर्वार्थानंच सार्वजनिक जीवन जगत होते, ते काका उठले आणि म्हणाले, मी वासुदेव बळवंतांचं वकीलपत्र घेतो. होईल काय? वासुदेव बळवंताबरोबर एक गणेश वासुदेव, त्यांचं नाव गणेश वासुदेव होतं, एक वासुदेव बळवंत आणि दुसरा गणेश वासुदेव बरोबर फाशी जातील, पण मी वकीलपत्र घेणार. कारण काही लोक म्हणाले होते, कशाला वकीलपत्र घेता, तुमचं काय होईल? वकील हे सुद्धा मनात आणल्यास निर्भय होऊ शकतात आणि वेळ पडल्यास सत्यासाठी फाशी जाणारा बरोबर फाशी जाण्याची तयारी दाखवतात. तेव्हा खऱ्या अर्थानं न्यायदेवतेला आपण अजरामर झाल्याचा मानसिक आनंद मिळत असावा आणि तो सार्वजनिक काकांच्यामुळे मिळाला असावा. मग अर्थात शेवटी कैदी तुरुंगात आणि वकील बाहेर, केस लढवली जाते आहे, बाजू मांडली जाते आहे, खालच्या कोर्टातून वरच्या कोर्टात हा क्रम ठरलेला आहे. शेवटी खटला सेशन कमिट झाला. त्यांच्या अनेक सहकार्यांना काही 10 वर्ष 12 वर्ष असा सश्रम कारावास देण्यात आला आणि वासुदेव बळवंतांना जन्मठेपीची सजा देण्यात आली. आणि ती देताना आता पाठवायचं कुठे, तर त्यांना इकडे अंदमानला वगैरे न पाठवता एडनला पाठवण्याचा त्यांनी निर्धार केला. एडनला पाठवायचं आणि तेहरान बोटीनं ते एडनला त्यांना न्यायचं. पोलीस फाटा मोठा होता, तिकडेच ठेवायचं, ते मरतील अशी व्यवस्था करायची थोडक्यात म्हणजे. तर शेवटी आजूबाजूला पोलिसांचा वेढा आहे. आणखी वासुदेव बळवंत आता ही भूमी सोडून चालले. तर ह्या माणसानं करावं काय? आता या बोटीमध्ये बसण्यापूर्वी अधिकाऱ्यांना तो म्हणाला की थांबा माझ्या मित्रांनो, थांबा, माझे काम मला करू द्या, मी येतोच आहे, खटला चाललाच आहे, मी तुमच्या दृष्टीनं अपराधी आहे, मला शिक्षा तर आपण सुनावली आहे, पुढे काय होणार हे मलाही दिसत आहे, पण तरीही मला काहीतरी शेवटी एक माझं मनोगत सांगू द्या. इथून जाताना माझ्या या फाटक्या उपरण्यामध्ये मला भारतामधली माती बांधून घ्यायची. ही माती ही मला सोबत करेल, ती मला स्फूर्ती देईल, ती मला जिवंत राखील. ही माती हा माझा प्राण असेल, त्या माझ्या या उपरण्यात मला ही माती बांधून घेऊ द्या. आणि त्यांनी ओंजळवर माती उपरण्यामध्ये बांधून घेतली आणि मी धन्य झालो असं तो म्हणाला. आता आम्ही म्हणतो आमची माती, आमची माणसं, मातीचे पुत्र आम्ही, पण मातीचा खरा अभिमान असणारी फार फार थोडी माणसं झाली. मातीपायी शेवटी कोर्ट खटले करणारे लोक झाले आणि अनेकांची बुद्धी मातीत गेली, पण माती त्यांना कळली नाही. परंतु काही लोक मात्र खऱ्या अर्थानं म्हणजे मातृभक्त अशा अर्थानंच ते खरं मातीचे पुत्र होते. स्वामी विवेकानंद परदेशातून जेव्हा भारतात यायला निघाले तेव्हा अर्थात भाषणात मी सांगितले आहे, एका सत्कार सभेत ते म्हणाले होते, दी सॉइल ऑफ इंडिया इज दी हायेस्ट हेवन टू मी, की शेवटी भारताच्या भूमीमधली आणि किनाऱ्यावरची माती ही मला स्वर्गा समान वाटते. मग त्यांनी त्या मातीचं महिमान सांगितलं. इकडे वासुदेव बळवंतांनी त्या मातीची महती गायली आणि ती माती नेली. श्री अरविंदांच्या पत्नीनं दक्षिणेश्वरची माती आणली. मग काही माणसांना माती सुद्धा स्फूर्ती देते, पण ती माणसं त्या योग्यतेची असतात. बाकीच्यांचं मातीशी असणारं नातं अंतिम असतं, ते एकदाच त्यांच्या वाट्याला येतं. त्या ती माती नेल्यावर पोलीस अधिकाऱ्यांना वाटलं, काय हा माणूस आहे, एवढा धिप्पाड, एवढा लढवय्या, अनेक पोलिसांना नामोहरम करणारा, आणि इथे द्रवतो आहे, अस्व ढाळतो आहे आणि आपल्या अस्वांचा शेवटी मातीला अभिषेक करीत तो आपल्या उराशी धरून आता जन्मठेप भोगण्यासाठी निघालाय. शेवटी वासुदेव बळवंत हे तिथल्या कारागृहामध्ये गेले.
या कारागृहामध्ये त्यांचे खूप हाल करण्यात आले. भारतामध्ये असतानाही खटला चालू असताना तुरुंगातच होते. त्यांना काही कोणी सन्मानपूर्वक वागवत नव्हतं. वेळेवर अन्न नाही, प्यायला पाणी नाही, करता येतील तेवढे हाल करायचे, रात्रभर त्यांना जागं ठेवायचं. तिकडेही तोच प्रकार. तर एके दिवशी त्यांच्या मनात विचार आला की शेवटी नाहीतर मरायचंच आहे, आता इथून काही सुटत नाही. तर आहे त्या शृंखला जर तोडण्याचा प्रयत्न केला आणि तुरुंगाचे हे गज वाकडे करण्याचा प्रयत्न केला आणि जर आपण बाहेर पडलो तर काय होईल. कारण इतिहास काळात हे पूर्वी घडलं आहे. आणि म्हणून खरोखरच एके दिवशी की शेवटी पायामधल्या बेड्यामधल्या ज्या साखळ्यामध्ये लहान लहान दुवे होते ते त्यांनी तोडले आणि तुरुंगाचे गज हे वाकडे केले आणि दार उखडून ते बाहेर पडले. खरोखरच त्या तुरुंगातून ते बाहेर पडले आणि 10 तास पळत होते, धावत होते, दिसेल त्या वाटेनं धावत होते. त्यांनाही कळत नव्हतं आपण आहोत कुठे आणि कुठे चाललो, काही वाटा माहिती नव्हत्या आणि लपायचं कुठे हेही कळत नव्हतं. मग सकाळच्या प्रहरी जेव्हा हजेरी घेण्यात आली तेव्हा लक्षात आलं की वासुदेव बळवंत गेलेले आहेत. धोक्याचा एकदम भोंगा वाजवण्यात आला आणि मोठं सैन्यदल घेऊन धावाधाव करून त्यांचा पाठपुरावा करण्यात आला. तेव्हा कुठेतरी काही तासानंतर ते सापडले. थकलेल्या स्थितीमध्ये सापडले, पण सापडले. पुन्हा त्यांना बंदिवान करण्यात आलं आणि बंदिवान केल्यानंतर पुन्हा शेवटी तुरुंगामध्ये ठेवण्यात आलं की तुम्हाला आता शेवटपर्यंत ही सजा जन्मठेपेची पुरी करावी लागेल, पळ काढता येणार नाही. अशा पद्धतीनं आता तुम्हाला अगदी एकांतवासात ठेवू, एका कोठडीमध्ये ठेवू, सर्व बाजूनं ती बंदिस्त असेल वगैरे वगैरे. आणि त्या काळामध्ये वासुदेव बळवंतांची प्रकृती इतकी क्षीण झाली, त्यांना शेवटी फुफ्फुसाचे विकार जडले. कारण शुद्ध हवा नव्हती, खायला अन्न चांगलं नव्हतं. आणि अशा स्थितीमध्ये एवढा मोठा माणूस, वाघाला सुद्धा ज्याची भीती वाटावी, हत्तीनं सुद्धा विचार करावा की हा आपला सोयरा तर नाही ना, असा माणूस अगदी खंगत गेला, खचत गेला, पिचत गेला, रोड झाला, क्षीण झाला आणि शेवटी गतप्राण झाला. मग शेवटी मला वाटतं 17 मार्च 1883 हा दिवस असावा, वासुदेव बळवंत गतप्राण झाले. या स्थितीमध्ये हा माणूस, पण अधूनमधून वासुदेव बळवंतांची काही निवेदनं ही लोकांना कळतील अशी व्यवस्था ते करत. आणि त्या निवेदनात त्यांचं सांगणं एकच होतं की मी हरलो नाही, मी अपुरा पडलो, मी तुमच्यासाठी जगलो, मी तुमच्यासाठी धडपडलो. माझ्या बांधवांनो, तुमची सेवा मी पूर्णार्थानं करू शकलो नाही. तुम्ही मला उदारपणे क्षमा करा, पण लक्षात ठेवा की माझं सगळं जगणं तुमच्यासाठी होतं. आता हे आर्त आहे, ही खरोखर ही जी भावना आहे, ही भावना माझ्या दृष्टीनं खरोखर उपासना करावी, वंद्य मानावी, इतकी लाखमोलाची, इतकी पवित्र भावना, इतकी उत्कट भावना एखाद्या व्यक्तीच्या अंतर्यामी असू शकते यावरती कोणाचाही विश्वास बसणार नाही. आणि प्रत्येक ठिकाणी माझ्या देशबांधवांनो, जे जे काही निवेदन असेल ते माझ्या देशबांधवांनो. त्यामुळे वासुदेव बळवंत हे जरी गेले तरी असंख्य लोकांचं ते एक स्फूर्तीस्थान झालं. अनेक युवकांना असं वाटलं की जर अनुकरण करायचंच झालं तर या माणसाचं करावं. वासुदेव बळवंतांची दैवत कोणती तर शिवाजी महाराज आणि उमाजी नाईक. आणि वासुदेव बळवंत हे स्वतः अनेकांच्या दैवता समान झाले आणि त्यांच्या जीवनामध्ये त्यांचे मार्गदर्शक आणि स्फूर्तिदाते म्हणून राहिले. कधी आपण त्यांचा जर फोटो पाहिलात तर तुमच्या लक्षात येईल की विस्तीर्ण छाती आहे, वाढलेली दाढी आहे, केसही थोडे वाढलेले आहेत, आत्मविश्वास आहे आणि हे धडपडले. आता याच्यातून काय निष्कर्ष, जसं संभाजीराजांचा काळ वेगळा होता, म्हणजे बादशहानं शेवटी आपला सगळा फौजफाटा तिथे नेला असेल. आजचा काळ वेगळा हे लक्षात ठेवा. हे मी जरी वासुदेव बळवंतांविषयी बोललो असतो तरी लोकांनी स्टे आणला असता. लक्षात ठेवा की गुन्हा शाबीद होईपर्यंत काहीही करता आलं नसतं. आजचा काळ हा अधिक चांगला आहे असं माझं मत आहे की किती तीव्र मतभेद असले तरी न्यायालयात जाता येतं, दाद मागता येते. केवढी आनंदाची गोष्ट आहे. आज वकील देता येतो की माझं म्हणणं बरोबर आहे आणि हे सांगता येतं. या लोकशाहीमध्ये अनेक उणिवा असल्या तरीसुद्धा माणसाला न्याय मिळवण्याच्या वाटा उपलब्ध आहेत. आपण भाग्यवान आहोत. मी आपल्यासारख्या निष्क्रिय लोकांच्या वाट्याला इतका चांगला काळ आला, हे एक नवल आहे. खरं जर म्हणाल तर या लोकशाहीचा उपभोग घेण्याचा आपल्याला नैतिक अधिकार नाही, इतके आपण नेभळे आणि दुबळे लोक आहोत. परंतु ज्यांनी लोकशाहीच्या मार्गावरती आपल्या प्राणाच्या पायघड्या घातल्या त्यांना मात्र काळानं आपल्या पायाखाली
अगदी रगडलं, फरडलं, तुडवलं आणि ते शेवटी या सगळ्या दडपणाखाली नष्ट झाले. म्हणून मला असं वाटतं की शेवटी ही चरित्रसुद्धा सहज कधीतरी 5-10 मिनिटं तरी अभ्यासावेत, बघायला काही हरकत नाही. मग त्यांचं ते धैर्य आमच्या अंगी का येत नाही? तर याचं कारण एकच, सावलीत राहणे, सुखाने जगणे. सकाळी खायला काय करणार, न्याहारीला काय करणार, दुपारच्या जेवणात काय असणार, मधलं खाणं काय असणार, रात्री काय खाणार, त्यानंतर काय पिणार, ह्या विचारामध्ये मग्न आणि गर्क असणारी माणसं, केवळ माणसांचा आकार त्यांना प्राप्त झाला या कारणास्तव त्यांना माणसं म्हणणं यामध्ये माणुसकीचा उपमर्द आहे असं वाटतं. आणि म्हणून पौरुष आणि पराक्रम या गुणांचा परमोत्कर्ष ज्याच्या ठायी झाला होता, हा संभाजी महाराजांचा दुसरा अवतार म्हणता येईल, एवढा तो माणूस मोठा होता. अनेकांना स्फूर्ती वासुदेव बळवंतांच्यामुळे मिळाली. आणि म्हणून जरी त्यांचं चरित्र हे संक्षेपानं सांगण्याची वेळ आली तरी माझ्या दृष्टीनं ते महत्त्वाचं आहे. आणि त्यांची निवेदनं महत्त्वाची की मला तुमच्यासाठी खूप करायचं होतं आणि मला मनासारखं यश मिळालं नाही, तेव्हा आपल्या बांधवांच्या साक्षीनं जगणार. आणि तिथे मला खरं वाईट वाटतं की व्यक्तिशः मी काय, माझी मुलं बाळं काय, माझे शेजापाजारी काय, माझे विद्यार्थी काय, आम्ही हे सत्व जागवू शकलो नाही. काळ फार फार असा बदलत चालला आहे आणि अशा वेळी कुठेतरी निदान तत्वांचा सुगंध तरी सुटावा, काहीतरी करावं. जसं सर्व बाजूनं दुर्गंधी जर का दाटली आणि साठली तर आपण फुलझाडं लावतो, उदबत्त्या लावतो आणि असं वाटतं की कदाचित या सुगंधाच्या लहरीमुळे तरी दुर्गंधी थोडीशी हटेल. तसं काही पुरुषोत्तमांच्या कथांमुळं काही लोकांना स्फूर्ती येईल. ही नवी जी पिढी आहे तिच्या मनामध्ये त्यागाचा जरी नाही तरी पराक्रमाचा विचार तरी येईल. निदान ज्यांनी कसलाही पराक्रम केला नाही, त्यांचा कशावरही हक्क नाही, हे समजण्या इतपत नीतिधैर्य नव्या पिढीच्या अंगी आलं तरीसुद्धा आम्हा प्राध्यापकांना आनंद होईल. मी तर माझं सारं जगणं हे मुळात मुलांच्यासाठीच समर्पित केलं आहे की मुलं चांगली आहे, त्यांच्या भावना चांगल्या आहेत, फक्त त्यांना कोणी विश्वासात घेत नाही आणि खरं कोणी सांगत नाही. एकदम त्यांना ट्रकमध्ये बसवतात, कुठेतरी नेतात, काहीतरी खायला घालतात, काही घोषणा त्यांच्याकडून वदवून घेतात आणि कुठेही सोडून देतात. असा हा प्रकार आहे. त्यांना वारंवार सांगावं लागतं की कशाला वेळ घालवता. अरे शिवाजी महाराजांनी, संभाजी महाराजांनी, वासुदेव बळवंतांनी, उमाजी नायकांनी प्रतिकूल परिस्थितीमध्ये एवढं केलं तर तुम्हाला थोडंफार तरी करता येईल असं मला वाटतं. मित्रो, म्हणजे शेवटी आता भाषणांचे घाट मी बदलत चाललो आहे, पण एक एक प्रयोग आहे आणि मला आवडतो प्रयोग करणं हे. मग खालून थोडासा उतरलो, आपल्या जवळ आलो, तुमच्या माझ्यामधलं अंतर कमी केलं. काय बोलायचं हे इथं आल्यावरती ठरवता येईल. विषय उदंड आहेत, खूप बोलता येणं शक्य आहे. एखादं चरित्र सांगावं, एखादं तत्त्व सांगावं. आणि विशेष म्हणजे इथला श्रोता इतका सहनशील आणि समंजस आहे की काहीही सांगितलं तरी तो ऐकून घेईल. आणि त्यामुळं वक्त्याचा आत्मविश्वास वृद्धिंगत होतो. इथं अशी काय अट नाही की अमकंच बोललं पाहिजे आणि चांगलंच बोललं पाहिजे. पण एवढंच आहे की येताना तो वेळेवर येत नाही. याचं कारण असं की उगीच आयुष्यातली 5 मिनिटं वाया कशाला घालवायची. बाहेर अनेक सांस्कृतिक कार्यक्रम स्वतंत्रपणे करता येण्याची शक्यता असताना ते सोडून एकदम येऊन बसणं बरं दिसत नाही. पण जरा तीही सवय आपण लावून घ्यायला काहीच हरकत नाही. नाहीतर ही माणसं भेटतील कधी हा मोठा प्रश्न. समोरचा माणूस ही एक मोठी शक्ती आहे, मी हे मानतो. म्हणजे अजूनसुद्धा तसं म्हणाल तर आता लोकप्रियतेसाठी कशासाठी मी व्याख्यान द्यावं अशी परिस्थिती राहिली नाही. मी त्याच्या पलीकडे गेलो आहे. हे पुण्याच्या वसंत व्याख्यानमालेत सलग 27 वर्षे बोलणारा, मालेच्या 100 वर्षापेक्षा अधिक सुदीर्घ इतिहासामधला मी एकमेव वक्ता आहे. आणि यानंतर 2 शतकं कोणी होईल असं मला वाटत नाही, कारण इतक्या वेळा कुणाला बोलावणारच नाहीत मुळात, अशी परिस्थिती आहे. म्हणजे तुम्ही मला भीडला बोलावण्याची चूक केली असं तुम्हाला वाटायचं काही कारण नाही. पण मी बोलतो ह्याचं कारण मी स्वतःला श्रेष्ठ समजत नाही, तर समोर बसणारे लोक, समोर बसलेली माणसं, त्यांचं व्यक्तिमत्व हे श्रेष्ठ तत्व आहे. आपलं जगणं निदान शब्दांपुरतं तरी त्यांच्यासाठी असावं, अधिक जरी काही करता आलं नाही तरी. आणि म्हणून शेवटी एक सद्भावनेच्या अभिव्यक्तीचा किंवा प्रबोधनाचा मार्ग म्हणून मुक्तकंठानं जे जे चांगलं त्याचं वर्णन विवरण करीत राहावं, या धर्माला अनुसरून हे भाषण मी केलं आहे. एक 10-15 मिनटं मध्ये थांबू, वेळा मागे पुढे होतील, पण लगेच पुन्हा दुसऱ्या भाषणाला प्रारंभ करू. आपण काटेकोरपणे जर सुरुवात केली तर हे फार सोयीचं होणार आहे.
1-2 दिवसात हा समतोल मला वाटतं आपणाला साध्य करता येईल. आणि आटोपशीर व्याख्यान हे आनंददायक असतं. काल मी 2.25 तास बोललो हे मलाही कळलं नाही. इतकं बोलायला मी नको होतो. मी काही लोकांचा अपराध नव्हता आणि ते काय अगदीच ढ नव्हते की मी 2.25 तास बोलल्याशिवाय त्यांना काही कळणार नव्हतं. पण ते होतं, शेवटी वक्त्यालाही काही नशा असते आणि मी अडचणीत होतो कारण माझे शब्द मलाच ऐकू येत नव्हते. म्हणून ही रचना खरोखरच म्हणजे शेवटी की मला कळत नव्हतं की मी कोणता शब्द उच्चारतोय. म्हणजे तंत्रयुगात, विज्ञानयुगामध्ये अशाही गोष्टी घडू शकतात, त्या चमत्कार स्वरूपच असतात आणि असं घडतं. पण बुद्धीच्या बळावरती अडचणीवर मात करावी, मार्ग शोधून काढावेत. आता मी काय बोलतोय हे मला ऐकू येतं हे माझ्या दृष्टीनं अत्यंत आनंदाची गोष्ट आहे. आणि बाकीच्यांना ऐकू यावं ही अपेक्षा आहे, पण त्यांचं भाग्य त्यांच्याबरोबर. मग त्याविषयी मी काही अपेक्षा व्यक्त करत नाही. आणि म्हणून ही व्यवस्था